तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲडव्हेंचर बाहेरल्या व्लॉगमध्ये। तर आपण आज आलो आहे चंदेरी दुर्गला। तर चंदेरी दुर्गला येण्यासाठी दोन वाटा आहेत आणि दोन बेस विलेज आहेत, एक चिंचावली आणि एक तामसाई। तर आम्ही आता आलो आहे तामसाईमध्ये। इथं आम्ही बाईकने आलो आहे। जर तुम्ही ट्रान्सपोर्टने येणार असाल तर तुम्हाला पनवेलला ट्रेनने येऊ शकता आणि तिथून मग तुम्ही ऑटो रिक्षानी प्रायव्हेट थोडीशी एक व्हेकल करून तुम्ही इथं तामसाईला येऊ शकता। आणि जर तुम्ही मुरबाड आणि बदलापूर ह्या साईडने येत असाल तर तुम्हाला चिंचावली बेस विलेज हे जवळ पडेल, तर तिथून तुम्ही येऊ शकता। पुढे जाऊन हे दोन्ही पण वाटा आहेत ना, एकच होता ते। तर आता आम्ही इथून चालू केलं आहे ट्रेक। तर पुढे जाऊन बघूया। आता इथून थोडासा आपल्याला जंगल पॅचेस लागेल, जास्त आहे थोडासा, 1-1.5 तासाचा। तर त्यानंतर किल्ल्याची मेन चढाई चालू होती। तर आता आम्ही जंगल पॅचेस करतो आहे आणि माझ्यासोबत आज एक मित्र आलेला। खूप दिवसापासून आमचे प्लॅन्स होत होते, पण काय त्याला मुहूर्त भेटत नव्हता। तर हे आमचे मित्र आहेत, ABP माझाचे एडिटर आहेत। तर आज आमचा फायनल प्लॅन झाला आहे आणि आज आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला। तर इथून तुम्हाला काय पण डाऊट असेल ना की इथून रस्ता कसा आहे वगैरे, तर तुम्ही इथं जे लोकल बेस विलेजचे असतात ना राहणारे, त्यांना कोणाला पण गावकऱ्यांना विचारू शकता की रस्ता कुठून काय। कारण की रस्ता चुकायची ह्या ट्रेकला खूप साऱ्या अशा घटना झालेल्या आहेत की रस्ता चुकलेत आणि ते पुढे गेल्यावर मार्किंग केलेली आहे। मार्किंग बघायला विसरत जाऊ नका, प्रॉपर अशी दगडांच्या मार्किंग केलेली। तर चला भेटूया पुढे आपण आता। भिजली आता आपले ट्राय। आता बघू आपण। ट्रेक चालू करून झालेत 5 ते 10 मिनटं। एक वॉटर क्रॉस केलं आहे, वॉटर स्ट्रीम क्रॉसिंग केली। तर रस्ता आम्हाला भेटत नाही आणि मोबाईलच्या याला सिम कार्डला रेंज नाही आहे, तरी पण आम्ही शोधित वाट चाललो आहे थोडंफार। आम्हाला फक्त किल्ला दिसतो आहे, तर तो किल्ला तिकडंच त्या दिशेनेच आम्ही वाटचाल करतो आहे, साईडला इकडे तिकडे बघून। तर बघूया आपलं वाट चुकते का, आपल्याला पण तो अनुभव भेटतो आहे काय वाट चुकायचा। आणि गवत बघू शकता तुम्ही, एवढ्याले वाढलेले आहेत ना खूप सारे। आणि कोणी गावकरी पण आम्हाला आत्ता इथं दिसत नाही, कारण की सकाळची वेळ आहे, अजून सगळे घरीच असतील। दुपारी येताना वगैरे दिसेल। इथे एक मार्किंग दिसली आपल्याला, इथं तुम्ही राईटला बघू शकता, म्हणजे आम्ही प्रॉपर चाललो आहे। अंदाज आमचा बरोबर होता, कारण की एक काका भेटले, ते म्हणले मार्किंग केलेली, तुम्ही मार्किंगवर लक्ष ठेवा फक्त दगडावर झाडांवर। कारण की ट्रेल हा तुम्ही पुढे बघू शकता, एवढा छोटा रस्ता आहे, एवढ्या छोट्या पॅचने ना तुम्हाला जावं लागते। तर हा ट्रेक करताना आपल्याला जंगलातून थोडंसं जंगलाचा पॅच बोलता येईल, म्हणजे शेती पण आहे इथं, भाताची शेती आहे। तर आपल्याला खूप सारे असे वेगवेगळे झाडं पाहायला भेटतात, काही फूल पाहायला भेटतात गवताचे। तर तसंच आपल्याला हे एक फूल पाहायला भेटले, कशाचं आहे काय माहीत नाही, पण दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे, सुंदर आहे। तर खूप टाईम लागेल आपल्याला ट्रेक करायला, त्याच्यामुळे कोणता पण उशीर न करता आपण चालू आहे पुढच्या वाटेला। फायनली थोडंसं झाडाझुडपांतून आपण ओपन स्पेसला आलो आहे। गरम खूप व्हायला लागलं आहे, स्वेटिंग पण होती आहे, पण किल्ल्याकडे जायची खूप ओढ आहे। कारण की खूप दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये हा किल्ला होता, पण कधी त्याचा मुहूर्त आला नाही। आज तो आला आहे आणि तो आपण कंप्लीट करू। गावकरी बोलतात ते वरती थोडंसं अर्ध्यापर्यंत तुम्ही अर्ध्याच्या वरती जाऊ शकता, पण वरती जी महाराजांची मूर्ती आहे ना, तिकडे जायला थोडासा स्लिपरी झाला असेल दगड, कारण की दगडांवर शेवळ झालं ना पाय घसरतात। तर आपण जाऊन बघूया किती कसा आहे रस्ता। जाता येत असेल तर जाऊया, नसेल जाता येत तर नाही जाणार, एवढे काही जास्त रिस्क घेणार नाही। तर आता इथं जास्तच आपल्याला गरम झालं आहे, पाणी भेटलं आहे, थोडंसं तोंड वगैरे धुवून आपण पुढच्या वाटचाल करूया। तर चला थोडंसं तोंड धुतो आणि भेटूया पुढे। तसं आता थोडं तोंड धुतलं ना की फ्रेश वाटतं, पूर्ण घाम वगैरे आपला एक्झॉस्ट झालेली बॉडी पूर्णपणे फ्रेश होती आणि खूप त्याला एनर्जेटिक होईल। ते चला चालू आहे पुढे। तर आता आम्ही जस्ट तोंड धुवून पुढे निघालो आणि मार्किंगच शोधत होतो की आमचा वाट चुकती का काय।
तर आम्हाला मार्किंग दिसली. मार्किंग बघा कशी केलेली, जी कधीच पुसली जाणार नाही. बघा इथं मार्किंग हे आरो, म्हणजे एवढी प्रॉपर मार्किंग आहे ना. कागद वगैरे काही पण असतं तर तो फाटला गेला असता किंवा डिकम्पोज झाला असता, पण डायरेक्ट झाडावर मार्किंग केलेली. तर असेच मार्किंग शोधित शोधित आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने. तर आत्ता आपल्याला व्ही आकारची दरी लागलेली, त्या दरीतूनच आपण चाललेलो आहे. राईटला आपल्याला एक ओढा नदी जाते आहे, आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला. आता मग ती आपल्याला क्रॉस करून किल्ल्याची पायथ्याशी चालू करावं लागेल. इथून समोर एक वॉटरफॉल दिसतोय, बघूया आपण ते जवळ गेलं तर तिथून, नाही तर इथून पण काही शूट काढूया. तर असंच आम्ही चालत चालत पुढे येत होतो आणि इथं एक आम्हाला परत एक छोटीशी वॉटर स्ट्रीम लागली. तर आम्ही इथं पाणी पिण्यासाठी थांबलो आणि तेच बोलत होतं, आमचं बोलणं चालू होतं की आपल्याला मार्किंग का भेटत नाही, मार्किंग का भेटत नाही. नंतर माझं लक्ष गेलं ह्या दगडांच्यावर, म्हणले ही मार्किंग असू शकते. पण ह्या दगडांच्यावर लक्ष गेलं, नंतर खाली बघतोय तर इथं ॲरो केलेला आहे रेडमध्ये. पण हा थोडासा आता शेवळ आले दगडावर म्हणून झाकला गेला आहे. पण याच्याकडे लक्ष जावं म्हणून हे असे दगड रचलेले आहेत इथल्या लोकांनी किंवा जे ट्रेकर्स असतील जाणारे येणारे. चला या मार्किंगच्याच दिशेने आपण आता पुढं चाललो आहे. असेच मार्किंग बघत जर तुम्ही जंगलाचा थोडासा प्रवास करताय तर असे मार्किंग बघत तुम्ही पुढच्या दिशेने चालत राहा, म्हणजे तुमची वाटभूल होणार नाही आणि तुम्ही जे आहे ती प्रॉपर रूटवर आहे. तर आता आम्ही पोचल्यातच जमा आहे थोडंसं, कारण की अर्धा आम्ही पॅच कंप्लीट केल्यासारखा झाला आहे, अर्धा ट्रेल कंप्लीट झाला आहे आणि आम्ही आता बेसला आलो आहे. पण तरी एक आम्हाला मेन वॉटर स्ट्रीम जी आहे ती क्रॉस करायची, त्याच्यानंतर जी खरी चढाई आहे ती दूरची चढायला लागेल. आणि बेसिकली एक सांगायचं विसरलो तुम्हाला की आपण आलो आहे चंदेरी दुर्गला, आणि दुर्ग या नावातच अर्थ आहे की थोडंसं हार्ड असणार आहे. म्हणजे हा बिगिनरसाठी ट्रेक नाही आहे, थोडा इंटरमिडिएटच्या वरती जे असतील, म्हणजे इंटरमिडिएट आणि एक्सलंट जे ट्रेकिंग डेली करतात किंवा सॅटर्डे संडे करतात तर त्यांच्यासाठी हा ट्रेक आहे. तर बिगिनरनी येऊ नये, जर येत असाल तर तुम्ही प्रॉपर एका टीमसोबत या, कारण की वरती गेलं ना काही 1-2 पॅच असे आहेत ना ती खूप हार्ड आहेत, तर ते रिस्की आहेत. तर त्याच्यामुळं एखाद्या टीमसोबत या. तर आत्ता आम्ही दोघंच आलेलो आहे. हे बघा असे दगड आहेत, जर कॅमेऱ्याचं लक्ष होतं त्याच्यामुळे मी घसरलो, कॅमेऱ्याचं लक्ष नसतं तर मी घसरलो नसतो. थोडंसं दगडांवर शेवळ आलेलं आहे ना त्याच्यामुळं पाय घसरतं ते. तर चला भेटूया डायरेक्ट वरती. आम्ही आता इथून थोडं पुढं आलो तर एक भुलभुलैया लागला. आम्ही आलो आहे ह्या रस्त्याने आणि ह्या पॉईंटवर असं आहे की तुम्ही ह्या साईडला एक रोड आहे, इकडे एक रोड आहे आणि इकडे एक रोड आहे, असे 3 रोड आम्हाला लागलेत आणि आम्ही आलो 4थ्या रोडने मागच्या. तर आम्ही चाललो होतो दुसऱ्याच रोडने, पण मला अंदाज आला, म्हणलं मार्किंग काही दिसत नाही, आपला रस्ता चुकू शकतो. तर आपल्या सोबत आलेल्या पार्टनरला म्हणलं की मार्किंग पग कुठं दिसते का. तर आपल्याला एक मार्किंग दिसली, ती इथं डायरेक्ट प्रॉपर सह्याद्री प्रतिष्ठानने एक छोटंसं नेमप्लेट लावलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग. तर हे प्रॉपर आहे, कारण की इथं हे जर लावलेलं नसतं तर खूप सारे वाटभूल झालेली असती. तर आपण आता या दिशेनेच पुढे जाऊया. आता प्रॉपर आम्ही थोडंसं गडाच्या पायथ्याला आलोची जमा आहे. पण हा किल्ल्याचे मेन म्हणजे काय वाटभूल होती, तर मार्किंग केलेली. तर मार्किंग तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची पाहू शकता, कारण की आपण पाठीमागं बघितली एक नॉर्मल ॲरोचं होती, त्याच्यानंतर एक झाडावर ॲरो होता, नंतर एक आपल्याला बोर्ड पण भेटला. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या प्रकारे मार्किंग करता येईल ते तशी केलेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता एक दगडावर दगड मांडलेला आहे. हा तरी एकावर एक 2च दगड आहेत, काही जागे ना 3-4 दगड मांडलेले आहेत आणि त्यासोबत इथं अजूनही पण एक रेड मार्क केलेली आहे. तर ही मार्किंग न चुकता तुम्ही जर प्रॉपर चालले तर तुम्ही बरोबर जावता. आणि आम्ही एक स्टार्टिंगला आम्हाला एक कुत्रा भेटला होता, तर त्या कुत्र्याला आम्ही शोधत किंवा त्याच्या पावलाचे निशाण आम्ही हे बघत चाललो होतो. आणि तो कुत्रा बघा इथं पाठीमागं दिसतोय का नाही माहीत नाही, थोडंसं त्याच्याकडे मी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. हा कुत्रा स्टार्टिंगलाच दिसला जेव्हा आम्ही ट्रेक चालू केला, पण आम्ही नंतर बघतोय कुत्रा कुठं गेला, कारण की जे
डेली जातात ट्रेकिंगला तर त्यांना माहीत असेल कुत्र्याचं महत्त्व ट्रेकिंगसाठी किती आहे. कारण की जे गुगल मॅपचं काम करतं जंगलात हिंडण्यासाठी तो म्हणजे आपले कुत्रे आहेत. तो आत्ता आम्हाला इथं भेटला आहे आणि आम्ही त्याचे कधी कधी आम्हाला मार्किंग दिसली नाही ना तर आम्ही मार्किंग कोणती कन्सिडर केली ती कुत्र्याचे पावलं दिसले आम्हाला मातीत चिखलात तर म्हणलं हीच बरोबर असणार ही बरोबर आणि आम्ही प्रॉपर आलोच त्या पद्धतीने आणि तो कुत्रा आम्हाला इथं भेटला आहे. तर काय बोलायची ही लीला आता. चला पुढच्या याला जाऊया आपल्याला टाईम होतो आहे जास्तच. मला अजून नवीन पद्धतीचा एक मार्ग भेटला ती म्हणजे आपली ही रिबीन. ही जास्त करून सगळ्या गाड्यांवर असते तर तिथे एक रिबीन दिसली. थोडं पुढं बघितलं नजर टाकली तर इथे एक हिरवी रिबीन दिसते बांधलेली की म्हणजे तुम्ही प्रॉपर रस्त्यावर आहे. पण व्ह्यू एवढा सिनरिक आहे ना आणि पाण्याचा आवाज बघा. भेटतो का असा AC मध्ये बसून आवाज नाही भेटत. त्याच्यामुळं बाहेर निघावं लागतं आणि भटकंती करावी लागते. जे काही स्ट्रेस असेल टेन्शन असेल सगळं रिलीज होतं इथं. आणि आम्हाला जो वॉटरफॉल दिसला आहे त्याच्या जवळजवळ आम्ही पोचण्यात जमा झालो आहे. तर बघूया अजून लांबून पण एक शूट घेतला आहे आम्ही तो ॲड करेलच मी. तसा इथून पण जवळून शूट घेता आला तर आपण ॲड करूया. मस्त पाण्याचा फ्लो बघा खाली आवाज दिसतंय एक नंबर आहे. वरती ट्रेक आहे फक्त शेवटपर्यंत जाण्याची इच्छा आहे ती कंप्लीट झाली पाहिजे. कारण की प्रत्येक ट्रेकरची इच्छा असते अर्ध्यातून मागं जायला नाही पाहिजे. तो ट्रेक पूर्ण करूनच तो मागं आला पाहिजे. सकाळी यायला आम्हाला थोडा उशीर झाला आहे कारण की आमचा सोबत येणारा थोडासा लेट आला. पण काय नाही चालतं आहे सोबत तरी आला. कारण की प्लॅन करताना प्लॅनमध्ये असतात 10 ते 15 किंवा 5 ते 10 लोक पण शेवटी येतात तेच खरे असतात. कारण की आत्ता पण आम्ही प्लॅन केला तर होते 4-5 जणं पण त्यानंतर शेवटी आला तो एकच. शेवटी त्यालाच घेऊन आलो. कारण की एकट्याने सोलोने जाणं थोडंसं अवघडच रिस्की आहे. जाऊ शकतो मी पण नको वाटतं. कारण की जेवढं तुम्ही कोणाला तरी सोबत घेऊन येताल ना तेवढं चांगलं आहे. आता परत एका वॉटर स्ट्रीमपाशी आलो आहे. पाणी बघू शकता. हां हे तेच पाणी आहे जे आपण तो धबधबा बघितला ना त्याच धबधब्यातून येतं आहे. तर आता तिकडेच आपण चाललो आहे थोडंसं. तर जाऊया. इथं दगडं चेक करीत आलो आहे. तर इथून रस्ता इथून आहे का वरतून आहे. हा वरतून आहे. तिथं मार्किंग दिसले आम्हाला वरतून रस्ता आहे. तर चला जाऊया आता त्याच दिशेला. थोडंसं या दगडाच्या इथूनच जावं लागेल आपल्याला पाण्यातून. कसं आहे घसरते जपून जावं लागतंय. जपून कोण बघा थोडा स्लिपर जास्त झालेला आहे कारण की शेवळ आहे. पाणी कमी झाले ना ऊन जास्त पडत नाही त्याच्यामुळे शेवळ झाले. फायनली आपण क्रॉस केला. वरतून येते एवढा छोटा थोडासा पॅच बोलू शकतो तुम्हाला. मागं माझा मित्र दिसत असेल तिथून आपल्याला यायचं आहे आणि इथून हा थोडासा पॅच पाण्याचा क्रॉस करायचा आहे. जो मी तुम्हाला बोललो होतं ना मेन क्रॉसिंग आहे ती हीच मेन क्रॉसिंग आहे. आणि इथं पाठीमागं बघितलं ना तिथं एक निळा बोर्ड दिसतो. तो निळा बोर्ड तिथं मार्किंग केलेली आहे. तर इथून आपल्याला आता वरती चढायचं आहे. तर चला जाऊया पुढे. आता नदीत परत एक तोंड धुवून निघालो आहे पुढं. आणि परत पुढं पाणी भेटेल का नाही तोंड धुवायला कारण की पिण्याचं पाणी आम्ही व्हायला घालू शकत नाही. तर निघालो आहे पुढं. आपण आत्तापर्यंत बुटं भिजवायचे वाचवत होतो पण एका शॉर्ट पायी आपल्याला बुटं भिजवावं लागले. जाऊ द्या. मस्तपैकी इथं झाड बघू शकता कसं आहे वरती एक नंबर. एवढे मस्त रूट आहे ना काय सांगायचं. इथं पण आपल्याला एक रिबीन पाहायला भेटली म्हणजे आपण बरोबर आहे. तुम्ही पाहू शकता वरती पूर्णपणे जंगलाने म्हणजे झाडांनी घेरलेलं आहे पूर्णपणे. खाली ऊन पण येत नाही आहे. ऊन पडलं आहे बाहेर थोडीशी तुम्हाला दिसत असेल वरती.
हे बघा पूर्ण झाडाने वेढलं गेलं आणि अशा याच्यातून आम्ही चाललोय चंदेरीला. जर घराच्या बाहेर पडाल तर असा व्ह्यू भेटेल, पण आम्ही म्हणतोय म्हणून नुसते पडू नका, तर सेफ्टी संग पडा. कारण की जगताल तेवढं फिरताल. इथं पण एक दिसतंय आपल्याला मार्किंग छोटी, आणि आपल्याला इथं केळीच्या झाडांसारखं झाड दिसतंय. त्याला काहीतरी वेगळं नाव आहे, मी आत्ता विसरलो ते. पण ते केळीचं झाड नाही आहे, हे जंगली झाड आहे. दगड लागलाय मोठा, त्याच्या शेजार बॅग गुतली. शेजारून वरती निघायचं आपल्याला वाट शोधित शोधित. छोट्या वाटेतून आपल्याला पुढे हा दम पण लागतोय थोडा थोडा. इंस्टावर काय होतं ते पॅच खूप हार्ड दाखवले जातात. ती सगळी अँगलची कमाई असती आणि लोक काय करतात, जी मेन वाटे ना त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने जाताना दाखवतात आणि दाखवतात हार्ड आहे हार्ड आहे. तर आता रिॲलिटीमध्ये आपण थोडं जवळ जाऊन दाखवूच तुम्हाला खरी रिॲलिटी किती आहे. कारण की व्हायरल होण्यासाठी लोक कशा पण शूट करतील, काय पण टाकतील. रूट कसा आहे दिसतोय तुम्हाला. हे असे काही काही रूट बघून आहे ना, तुम्ही जर ट्रेकिंग करत असाल ना, तुम्ही कोणत्या ना कोणत्या गडाशी कम्पेअर करताल. तर हा रूट बघून मला आठवण झाली राजगडाची. आणि राजगडला जाताना पण असंच थोडंसं झाडांच्या मुळे तुम्हाला दिसतात रस्त्यात आलेल्या. असं थोडंसं एक खोंगळ दिसती पडलेली, जी की वरती जास्त पाऊस होतो तर त्याचं पाणी फ्लो होऊन खालच्या वड्याला जातं, त्याने तयार झालेली ही खोंगळ असते. तर आम्ही खोंगळच होतो, तुमच्यात काय बोलतात मला माहीत नाही जास्त. प्रत्येकांच्या इकडं गावांनी वेगवेगळे शब्द असतात. आमच्या इकडं खोंगळ बोलतात. तर आता याच खोंगळीनं आता आपण वरती चाललोय. आत्ता ही स्टीप चढायला लागली आपल्याला, थोडासा स्टीप आहे पण काय हरकत नाही, आपण चढूया. थोडं बोलत बोलत चढलं ना दम जास्त लागतो. ती एक ट्रिक आहे, जर तुम्हाला दम लवकर लागायचा नसेल आणि ताण गळा चुकवायचा नसेल ना, जेवढं तुम्ही तोंड बंद ठेवता उघडणार नाही तर तेवढं बेस्ट आहे. ही एक टिप्स आहे जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर. भाई काय सीन आहे, नजारा आहे. जर चुकून एखादा जंगली प्राणी आला तर काम 25 भाई, काम 25. चल भाई कुठं राहिलास, सोबत आणलाय तर जिम्मेदारी पण आपली आहे नीटनेटकं वरती नेऊन खाली आणायची. आपण जेवढ्यांना सोबत आणतो, भले ट्रेक अवघड असू द्या, तर आपण त्यांना नीटनेटकं पोचवायची पण जिम्मेदारी आपली आहे. आता हा ट्रेक थोडासा अवघड होता, त्याच्यामुळं जे डेली जातात थोडेफार तर त्यांना आपण आणू शकतो. आता जे बिगिनर होते त्यांना मी तर डायरेक्ट विचारित पण नाही कोणत्याही ट्रेकचा प्लॅन केला. जर बिगिनर ट्रेक असेल तर मी त्यांना विचारतो येत आहे का काय, नाही तर मी चाललो. आता तो आपला भाऊ येतोय, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे दीपेश माने करून, मी तसा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन, तुम्ही बघू शकता. एडिटिंग क्लास करतो, कारण की शेवटी बोलायला गेलं तर ABP माझाच एडिटर आहे, वाया नाही जाणार. तर चला आलाय तो इथं, तुम्ही बघू शकता पाठीमागं. माझं पण रेस झाली थोडीशी 2 मिनिट. तर चला जाऊया वरती. तर आम्ही चढतच होतो की पावसाने पण हजेरी लावली, जे की नव्हतं करायला पाहिजे. काय हरकत नाही, लगेच उघडला तर बरं आहे. थोडंसं कुठंतरी आडुशाला थांबवा मी जास्त जोरात आला तर, कारण की अशा ह्या पॅचमधून पावसात चढणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे. नुसतंच दाखवायचं आहे आपल्याला म्हणून काय पण करणं हे चुकीचंच आहे. खूप जास्त स्टीप आहे, त्याच्यात एक हातात स्टिक घेऊन चढणं म्हणजे भाईसाब काय व्ह्यू आहे मागचा, बघू शकता. दाखवायचा प्रयत्न करू पण झाडं जास्त आहेत. हे बघा, बॅक कॅमेऱ्याने मी शूट करून टाकतो, इथला व्ह्यू आहे. तर तुम्ही रस्ता पाहू शकता किती स्टीप आहे. आम्ही आलोय खालून आणि आता वर चढताच आपल्याला दर्शन होतंय ते म्हणजे स्वर्गाचं.